आज आपण मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असे चिरमुरा लाडू बनवणार आहोत. साहित्य खूपच साधे आहे. चिरमुरा, गूळ, तूप, वेलची आणि सुंठ पावडर. गरम झाली आहे का ते पहिल्यांदा चेक करणे व त्याच्यामध्ये तूप घालून घेणे. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ या प्रमाणात घेणे व हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ पावडर व वेलची पावडर घालून घेणे व हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेणे. त्यात चिरमुरा घाला आणि साधारण 5 मिनटे सतत भाजून घ्या, जेणेकरून गूळ व चिरमुरे नीट कोट होऊन जातील. हे सर्व मिश्रण मंद गॅसवरती एकजीव करून घ्यायचे आहे. गूळ व चिरमुऱ्यांचं एककोट झाल्यानंतर ते कडक होतील. कडक होईस्तोपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत. हे एकजीव झालेले आहेत. आपण पाहू शकता की चिरमुरे आणि गूळ पूर्णपणे एकजीव झालेले आहेत व गुळाचे कोटिंग चिरमुऱ्यांना व्यवस्थितपणे बसलेले आहे आणि ते कडकसुद्धा झालेले आहे. हे मी दाबून दाखवते. चिरमुरा एक फोडून दाखवते, तो कसा खुसखुशीत झालेला आहे. हे मिश्रण थंड न होता आपण आता काढून घ्यायचे आहे व त्याचे गरम आणि कोमट असताना लाडू बांधून घ्यायचे आहेत. यासाठी गॅस पहिल्यांदा मी बंद केलेला आहे व आता एकच ताट घ्यायचे आहे. या ताटाला तुपाचे मी कोटिंग लावून घेतलेले आहे, तूप लावून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. आता लाडू बांधण्यासाठी आपले मिश्रण तयार आहे. लाडू बांधताना घेण्याची काळजी अशी की हे मिश्रण गरम आहे, त्यामुळे थोडेसे सावकाश आणि हाताला ते चिकटू नाही त्यासाठी तूप लावून घ्यायचं आहे व असे गोल 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 जसे आपल्याला गरम आहेत त्यामुळे हाताला भासतात त्याप्रमाणे हळूहळू असे हलक्या हाताने लाडू बांधून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी आता या याचे लाडू बांधून घेते व तुम्हाला दाखवते. मी सुरुवातीला 2 ते 3 लाडू बांधून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी दोन्ही हाताने सर्व लाडू बांधून घेतलेत. हे मिश्रण जर थंड झाले तर याचे लाडू वळत नाहीत, त्यामुळे ते गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे आहेत. हे पाहू शकता तुम्ही लाडू कसे झालेले आहेत. मुलांसाठी खूप हेल्दी आणि एनर्जी देणारे आहेत. नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.